श्री गणेशाय नमः. स सरस्वते नमः. स जयति सिंधुर्वदन देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरीव तमसां राशीन्नाशयति विघ्नानां. प्रारंभीसी गजाननाचे स्मरण केले असता सूर्योदय होतात. ज्याप्रमाणे तिमिर समूहांचा नाश होतो त्याप्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होतो. तो सिंधुर्वदन देव उत्कर्ष पावत आहे. आज मी तुम्हाला सर्व पितृ अमावास्येची माहिती देत आहे. सर्व पितृ अमावास्येला केलेल्या श्राद्धाचे महत्त्व. दिनांक 21/9/2025 रोजी सोमवार, भाद्रपद कृष्ण पक्ष सर्व पितृ अमावास्या आहे. सर्व पितृ अमावास्या हा पितृपक्षाचा शेवटचा दिवस आणि महत्त्वाचा दिवस मानला गेला आहे. भारतात बहुतांश भागात सर्व पितृ अमावास्येलाच महालय अमावास्या सुद्धा म्हणतात. जी पित्रे पौर्णिमेच्या तिथीला, चतुर्दशीला तसेच अमावास्येला मरण पावले असतील अशा तिन्ही तिथींचे श्राद्ध सर्व पितृला केले जाते. तसेच जर वेगवेगळ्या तिथींना मरण पावलेल्या पितरांचे श्राद्ध त्या त्या तिथींना करण्यात जमत नसेल तेव्हा मृत आत्म्यांच्या शांतीसाठी सगळ्या पितरांचे श्राद्ध सर्व पितृ अमावास्येला करतात. तसेच जर आपल्या पितरांच्या मृत्यूची तिथी माहिती नसेल अशा वेळी देखील आपण त्यांचे श्राद्ध अमावास्येला करू शकतो आणि म्हणूनच या अमावास्येच्या तिथीला सर्व पितृ मोक्ष अमावास्या असे म्हणतात. जे आत्मे पौर्णिमेच्या तिथीला अनंतात विलीन होतात अशा पितरांचे श्राद्ध भाद्रपद पौर्णिमेला न करता अमावास्येला करतात. कारण पितृपक्षाची सुरुवात सहसा भाद्रपद पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून होते. पश्चिम बंगालमध्ये महालय अमावास्येला नवरात्र उत्सवाची सुरुवात मानली जाते अशी आख्यायिका आहे. या दिवशी दुर्गा देवी पृथ्वी तलावर अवतरल्या होत्या. श्रीमद भागवत गीतेच्या 10व्या अध्यायाच्या 29व्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण म्हणतात की पितरांमध्ये अर्यमा पितृ मी आहे. पितृ अर्यमाला सगळ्या पितरांचा मृत पितृ मानतात. जर केवळ अर्यमा पितृला संतुष्ट केले तर आपले सगळे पितृ संतुष्ट होतात. अनंताच्चस्मि नागानां वरुणो यादमासहं पितॄणां मर्यमाचास्मि यमः संयमतमाः. या अमावास्येला सर्व पितृला श्राद्ध केले जाते. या काळात निधन पावलेले पितर म्हणजे वडीलधारी मंडळी तसेच इतर मृत नातलग यमलोकातून आपल्या नातेवाईकांकडे येतात. या काळात ते आपल्या अवतीभोवती वास्तव्य करून राहतात. त्यामुळे या काळात पुन्हा श्राद्धविधी केले जातात. या श्राद्ध कर्मांमधून पितरांबद्दल आदर राखला जातो. यामुळे पितरांना सद्गती प्राप्त होते, मोक्ष मिळतो. तसेच त्यांच्या मृत्यूदिनाविषयी निश्चित माहिती नसते त्यांचंही श्राद्ध या दिवसांमध्ये केलं जातं. यावेळी केले जाणारे पिंडदान हे देखील याच कारणास्तव केले जात असतं. काही वेळा आपल्या मृत पितरांना स्वर्ग मिळाला नसतो, त्यांना दुसरा जन्मही मिळालेला नसतो असे आत्मे पितृ लगतात किंवा आपल्याच अवतीभोवती भटकत राहतात. त्यांच्या शुद्धाशांतीसाठी पिंडदान करण्याची पद्धत आहे. मात्र लहान वयात मृत्यू झालेली बालकं किंवा संन्यास धारण केलेले पितर यांना पिंडदान केलं जात नाही. सर्व पितृमोक्ष अमावास्येला आपल्या घराण्यातील सर्व मृत पूर्वजांचे श्राद्ध केलं जातं. ज्यांना वडील नाही अशांनी आपल्या वडिलांसाठी प्रत्येक अमावास्येला उपवास करावा. आणि मानव रोज जेवण करतो पण मानवाचे 1 वर्ष म्हणजे पितराचा 1 दिवस असतो. म्हणून पितृ वार्षिक आणि महालय असे 2 वेळा पितृ जेवण करतात. दैनिक पंचांग 21 सप्टेंबर 2025 वार रविवार. शालिवाहन श्री शके 1947 संवत 2081 संवत्सर विश्वावसु संवत्सर. अयन दक्षिणायन. सौर ऋतू शरद ऋतू. मास भाद्रपद. पक्ष कृष्ण पक्ष. तिथी अमावास्या तिथी रात्र 25:24 पर्यंत. नंतर अश्विन शुक्ल पक्ष प्रतिपदा तिथी सुरू. नक्षत्र पूर्वा फाल्गुनी सकाळी 9:32 पर्यंत. नंतर उत्तरा भाद्रपदा नक्षत्र सुरू. योग शुभयोग संध्याकाळी 19:53 पर्यंत. नंतर शुक्लयोग सुरू. करण दिवाकरण चतुष्पाद दुपारी 12:47 पर्यंत. नंतर रात्रोकरण नाग सुरू. रवी राशी कन्या. चंद्र राशी चंद्र दुपारी 15:52 पर्यंत सिंह राशीत आहे आणि नंतर त्याचा कन्या राशीत प्रवेश होईल. आज आकाशात राशीत असणारे ग्रहज्ञान. मेष राशीत कोणताही ग्रह नाही.
वृषभ राशीत हर्षल 7 अंशावर वक्री, मिथुन राशीत गुरु 26 अंशावर, कर्क राशीत कोणताही ग्रह नाही, सिंह राशीत चंद्र 24 अंशावर, शुक्र 7 अंशावर, कन्या राशीत रवी 4 अंशावर, बुध 10 अंशावर अस्त आहे, तुळ राशीत मंगळ 4 अंशावर, वृश्चिक राशीत कोणताही ग्रह नाही, धनु राशीत कोणताही ग्रह नाही, मकर राशीत प्लुटो 6 अंशावर, कुंभ राशीत राहू 24 अंशावर, मीन राशीत नेपच्यून 6 अंशावर वक्री. राहू काळ रविवारी राहू काळ सायंकाळी 4:30 ते 6 वाजेपर्यंत असतो. अग्निवास पृथ्वीवर अग्निवास आहे. दिनविशेष अमावास्या हा वर्ज्य दिवस असतो. सर्व पित्रे दर्श अमावास्या, भादवी पोळा, अमावास्या श्राद्ध. टीप: पितृपक्षातील महालय श्राद्ध 15 नोव्हेंबर पर्यंत करता येते. आज सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज सूर्यग्रहण आहे, पण हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नसल्यामुळे या सूर्यग्रहणाचे वेध पाळू नयेत, ही नम्र विनंती. शुभम भवन्तु. तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी प्राप्त होते. वाराच्या श्रवणाने आयुष्याची वृद्धी होते. नक्षत्रांचे श्रवण केले असता आपल्या आयुष्यातील सर्व पातक निघून जाते आणि योगांचे श्रवण केले असता आपल्या शरीरातील सर्व रोगांचे निवारण होते आणि कर्णाच्या श्रवणाने चिंतित मनोरथ सिद्ध होतात आणि या सर्वांचे श्रवण केले असता आपणास नित्य गंगा स्नानाचे फल मिळते. शुभम भवन्तु.